अधिक मास अर्थात धोंड्याचा महिना सुरू असल्याने नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील बाजारपेठ विविध प्रकारच्या आंब्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक रूढीनुसार धोंड्याच्या महिन्यात मुली जावयांना घरी आमंत्रित करून त्यांचा पाहुणचार केला जातो. विशेषतः जावयांसाठी आमरस मांडण्याचा बेत आखला जात असल्याने आंब्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. येवला शहरातील मुख्य बाजारपेठ, फळ बाजार तसेच रस्त्यालगतच्या विक्रेत्यांकडे केशर, हापूस, लंगडा, पायरी, लालबाग आणि स्थानिक जातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सकाळपासूनच ग्राहक आंब्याची गुणवत्ता, गोडवा आणि दर यांची पाहणी करून खरेदी करताना दिसत आहे. दर 3 वर्षांनी अधिक मास येत असतो. तर ह्या धोंड्याच्या महिन्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्व आहे. तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये दान धर्म पुण्यकर्म करायचे असते, तसेच लेक जावयाचा सन्मान करायचा असतो. तर त्यासाठी त्यांना स्वादिष्ट जेवणामध्ये आंबे, पुरणपोळी आणि वेगवेगळे रुचकर पदार्थ खाऊ घालायचे असतात. तसंच ह्यावर्षी आता सोशल मीडियामुळे धोंड्याचा महिना साजरा करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने रील्स करताय, डेकोरेशन करताय, फुलांची सजावट करताय, वेगवेगळे अजून गोष्टी करतायत. त्यामुळे लोकांमध्ये फारच उत्साह आहे यावर्षी धोंड्यासाठी. आता ही मलिका केशर आंबा आहे, हे 100 रुपये आणि एकदम चांगला आंबा आहे. आणि हे कमीत कमी दररोजचे 20 ते 25 कॅरेट विकू राहिले. आणि हे आहे ना, याची कोयलाही बारीक आहे आणि खायला एकदम चांगला आंबा आहे. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस. एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल.